येशील तिकडं. तसेच गेल्या सेकंडमध्ये दिलीप रावळे यांचं देखील आगमन होत आहे. नक्कीच जी स्पर्धा राबवण्यात येते आपल्या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी खालूवरच्या स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये न चुकता खेळाडूंनी सूचनेकडे लक्ष द्यायचं. बदलची तब्येत थोडीशी बिघडली असल्यामुळे तो आरडाओरडा करत आहे. जो बजर मधून आवाज येत आहे तो थर्ड रेटचा नाहीये, थर्ड रेट बजरच्या माध्यमातूनच डिक्लेअर केलेला आहे. श्री हनुमान उत्सव मंडळ करते जाधववाडी यांच्या आयोजनातून नक्कीच जे जे कार्यक्रम राबवले जातात त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी दिलीप रावळे नक्कीच वेळ काढून इथे उपस्थित राहतात. मंडळाला देखील त्यांचं वेळोवेळी सहकार्य असतं आणि नक्कीच खालूवरच्या स्पर्धेचं विशेष आपल्याला इथे आवर्जून नाव घ्यावं लागेल. ज्या खालूवरच्या पथकाने नुकताच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मिळवला असे हरावडे बंधू खालूवरच्या पथक यांचा देखील सत्कार करतील. प्रशांत जाधव यांना विनंती करतो की आपण शुभ असते दिलीप सर हरावडे यांचा व्यक्तिगत सन्मान करायचा. सन्मानाचं स्वरूप असेल शाल आणि पुष्पगुच्छ. हरावडे सर यांचा देखील आपण व्यक्तिगत सन्मान करतोय. विनंती आहे की आपण रेलिंगवरचा भार तेवढा कमी करायचा आहे. चालू असलेली स्पर्धा ही रात्रीच्या विद्युत प्रकारात चालू आहे. आपण रेलिंगवरचा भार कमी करायचा आहे. स्पर्धेमध्ये कुठेही अडथळा येणार नाही याची आपण नोंद घ्यायची. श्री सीमादेवी सालगुरे आपण वजन करण्यासाठी मंदिराकडे यायचंय. श्री सीमादेवी सालगुरे चालू असलेली स्पर्धा ही 65 किलो वजनी गटाची आहे याची आपण नोंद घ्यायची आणि वजन करण्यासाठी आपण परत मंदिराकडे यायचंय. ₹51 सुशीला शांताराम बगाडे ₹200, सुमित बाक्कर ₹251, प्रभाकर मोरे ₹101, जयंबू मका सेंटर दिलीप गोरपुडे ₹251, तुळशीवंत कला मंडळ कर्दे खांबेवाडी ₹501, दिलीप नरवणकर ₹200, संदेश शंकर तोरणकर ₹501, निलेश विजय पावसाळकर ₹1111. या सर्व देणगीदारांचा हनुमान उत्सव मंडळ शतशः आभार. नक्कीच सर. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री हनुमान उत्सव मंडळ कर्दे जाधववाडी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळतं. जसं की आपण गतवर्षीचा विचार करतोय श्री हनुमान मंडळ कर्दे यांच्या माध्यमातून आपल्याला 2024 ते 25 या कालावधीमध्ये मंडळाने आरोग्य शिबिर, त्याचप्रमाणे नेत्र शिबिर आणि गुरुपौर्णिमा असे अनेक कार्यक्रम प्रसंग ठेवलेले पाहायला मिळाले. तसेच येणाऱ्या काळामध्ये हनुमान मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर हे देखील आयोजित करण्यात येणार आहे. सर्व क्रीडासकांनी याही गोष्टीची नोंद घ्यायची आणि अनेक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरासाठी उपस्थित राहायचे. जाऊया तर एका ठिकाणी आपण बघतोय अमरभान तासुरी प्रसंग आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला बर्मा पुढचा संघ खेळण्यासाठी दाखल झालेला आपल्याला अनुभवायला मिळतोय. गौरी सण जो खेळाडू फार कमी वयामध्ये अनेक क्रीडांवरती स्वतःचा खर्च फसवणूक करताना आपल्याला पाहायला मिळाला. 19 नंबरची जर्सी परिधान केला बरोबर तासुरी संघाचा फार महत्त्वाचा खेळाडू गौरी सण यावेळी समोरच्या धावाचा आपल्याला पाहायला मिळाला. एका मार्गाने आपल्या कोर्टमध्ये दाखल न होता नक्कीच गुणाची कमाई करतात. प्रत्येक चढाईमध्ये यशस्वी गुणाची कमाई करणाऱ्या खेळाडूमध्ये ज्या खेळाडूला ओळखलं जातं मूर्ती लहान आणि कीर्तिमान असं ज्या खेळाडूचं व्यक्तिमत्व आहे. अर्थातच गौरी सरस या खेळाडूला आपण बघितलं प्रथमसाठी पुण्याला श्रेयश आले. ज्या खेळाडूची नुकत्याच पार पडलेला जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये 20 खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूची निवड झाली होती
समोर कासोली संघाचा श्रेयस लाले आणि यानंतर तिसऱ्या साडीची शॉट होते गोवा डायरेक्ट फार महत्त्वाची चढाई निर्णायक चढाई गुणांची अदलाबदल करणारी चढाई यावेळी आपल्याला इथे पाहायला मिळते. दरम्यान मैदानामध्ये 7 चढाईचे जिंकण्याच्या नंबरवर कासोली आपले जोडीचे खजिनदार आज आपल्या कोचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर कासोली संघाच्या आणि यावेळी मात्र काहीचा थोडी समय वापरून घेतला जातो दूर संघाच्या माध्यमातून. किरण सर जाधव आलू शंकर कायदेचे प्रोप्रायटर किरण सर जाधव संघाला मार्गदर्शन करताना खेळण्याच्या दृष्टीने पहिला होता. सोगले या खेळाडूला बघतोय. याही खेळाडूची नक्कीच आपल्या रत्नागिरी जिल्हा निवड चाचणीमध्ये 20 खेळाडूंमध्ये निवड झाली होती. तो रोहित सोगले आपल्याला आज हनुमान करते या क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळतोय. धमाकेदार परफॉर्मन्स देतात दोन्ही संघ दरम्यान. सामना बदल करण्यासाठी आमचं मदत करणार संघ त्यानंतर पुन्हा एकदा पंचावन्न षटके वाजते. सामन्याला सुरुवात होते. जर्सी क्रमांक 2 पुरुष संघाच्या चढाईपर्यंत मारण्यासाठी सज्ज होतोय. 10-23 असा सामना सुरू करायला आपल्याला मदत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा श्रेयस लाले जर्सी क्रमांक 18 अत्यंत जिद्दीचा आणि चिकाटीचा खेळाडू आहे. तिला यशस्वीरित्या पार करतोय. अत्यंत शांत आणि संयमितेचा पवित्र आजमावला जातोय. यापुढे होणारा सामना असेल दुर्गादेवी मुरुड विरुद्ध चंडिका दाभोळ. दुर्गादेवी मुरुड आणि चंडिका दाभोळ दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. या सामन्याच्या पंचांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा पंचप्रमुख त्याचप्रमाणे मापोली तालुक्याचे पंचप्रमुख ऋषा उर्फ दादू सुर्वे लाडेगाव गावचे सुपुत्र आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लाडेगाव गावचे सुपुत्रच श्रीकांत तोडणकर. आणि या सामन्याच्या सरपंचांच्या भूमिकेमध्ये दापोली तालुक्याचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ पंच जेव्हा संबोधलं जातं अर्थातच सर दीपकजी बोरकर तिन्ही पंच एकाच गावामधून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाडगर गावाच्या माध्यमातून सामना खेळवला जातोय. पंचांच्या माध्यमातून मुरुड आणि टाळसोळी गावचा. तर दुसऱ्या बाजूला आपण टेबलचा विचार करतोय. टर्नेटचा भाग होताना आपल्याला पाहायला मिळतात. सांभाळताना अर्थातच डॉक्टर संदेश सगळे अंजली गावचे सुपुत्र त्याचप्रमाणे समीर शेवडे सांदोली गावचे सुपुत्र बदलचा भाग सांभाळतात. त्याचप्रमाणे गुणलेकरचं देखील काम सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजनातून आपल्या सर्वांसाठी भव्य दिवशी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आजच ती स्पर्धा प्रदेशात चौपाटीवरती आपल्याला पार करताना पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक होतं रोख रक्कम 5,000 रुपये जे आपल्याला प्राप्त झालं होतं राजवीर सिद्धेश गुरव यांच्याकडून. त्याचप्रमाणे आकर्षक चषक श्रेयस निवास श्री सौरभ सुभाष साठले यांच्याकडून. आणि अर्थातच त्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आरेकर बंधू सालदुरे यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचे जे पारितोषिक आहे ते रोख रक्कम रुपये 3,000 श्री सई दिनेश कोणकर यांच्याकडून. आणि आकर्षक चषक आपल्याला प्राप्त झालं कुमारी सई दिनेश कोणकर यांच्याकडून. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या बैलगाडी स्पर्धेमध्ये सुबोध बोरकर माळंदे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रक्कम द्वितीय क्रमांकासाठी 2,000 रुपये जे आपल्याला प्राप्त झाली आहे ओंकार अनिल नरवणकर यांच्याकडून. त्याचप्रमाणे आकर्षक चषक शालिनी चंद्रकांत नरवणकर यांच्या स्मरणार्थ श्री ओंकार अनिल नरवणकर यांच्याकडून.
आणि अर्थातच तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे दिनेश भुवड सालदुरे आणि याशिवाय या स्पर्धेमध्ये कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच बैलगाडीला असणाऱ्या जोडी बैलांपैकी एक बैल हा बैलगाडी सोडून निघाला पण एका बैलाच्या जोरावरती आणि अर्थातच त्या बैलाचं देखील त्या मालकावरती इतकं प्रेम होतं की त्या एकाच बैलावरती ती बैलगाडी शेवटच्या रेषेपर्यंत आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळाली. आणि अर्थातच ती कौतुकास्पद कामगिरी समर्थ सुरेश लाडकर यांच्या बैलाने आपल्याला करताना पाहायला मिळाली. तर त्यांची देखील आपण कौतुकास्पद कामगिरी म्हणून हनुमान मंडळ उत्सव तर ते जादूवाडी यांच्या माध्यमातून आपण कसं देखील विशेष सत्कार करणार आहोत. विशेष कामगिरी आणि विशेष कौतुकास्पद कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि अर्थातच या स्पर्धेचे संघटनेचे पंच आपल्याला पाहायला मिळाले महेश्वर सर भास्कर त्याचमुळे नवसर नरवणकर सर याचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. सामना संपायला 25 मिनिट. उत्कर्ष 5 दरम्यान सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे सामन्याचे गुणफलक आपण पाहतोय 16-27. 16 गुणांवरती घेतो बर्नार्ड मुरुड तर 27 गुणांवरती घेतो अमरनाथ ताबूर. आणि यावेळी मात्र 2+2 एकूण 4 गुणांची कमाई बर्नार्ड मुरुड संघासाठी. दरम्यान या चालू सामन्याचा देखील यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. हनुमान उत्सव मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे एक जेव्हा बतुतीचा दम तुटला तेव्हा या कबड्डीने दम घेतला. 48 वर्षापूर्वी कैलासवासी विलास दामोदर जाधव यांच्या प्रयत्नाने छोट्याशा रोपट्याची सुरुवात झाली आणि आज हा वटवृक्ष तालुकाभर वटवृक्ष म्हणून उभा राहिला. प्रत्येक गावागावात या कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. खरोखरच जेव्हा हुतुती संपली आणि त्याच वेळेला या कबड्डीने दम घेतला. जयश्री जैन नागवेकर यांच्याकडून मंडळाला 2500 रुपयांची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभार. पण या जेव्हा कबड्डी स्पर्धा चालू झाल्या त्यावेळेला मंडळाचे प्रत्येक कार्यकर्त्याची खूप मेहनत होती. प्रत्येक गावातले 3-3, 4-4 संघ या स्पर्धेत सहभागी व्हायचे. सकाळी 8:30 ला सामने चालू व्हायचे, रात्री संध्याकाळी 5:30 वाजता बंद व्हायचे. यापुढे होणारा सामना असेल दुर्गादेवी मुरुड विरुद्ध चंडिका दाभोळ. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने दुसरा पुकार. दुर्गादेवी मुरुड आणि चंडिका दाभोळ दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने दुसरा पुकार. राजन शेट्टी यांचा आगमन झालेला आहे. त्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर घेऊन यायचं. आणि विशेष म्हणजे या कबड्डी स्पर्धा 7 ते 8 दिवस सतत चालायच्या. कबड्डी 51 किलो गट आणि कबड्डी प्रौढ गटाच्या 2 गटात या स्पर्धा चालू राहायच्या. प्रत्येक सभासदाची तेवढीच मेहनत आहे या मंडळासाठी. आणि आज हा वटवृक्ष 48 वर्षांचा झालेला. सामना संपला शेवटचे 1 मिनिट. संदेश तोरणकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजकडे यावं. संदेश तोरणकर, राजेंद्र शेट्टी. हनुमान उत्सव मंडळास आलेल्या आमची काही देणग्या. स्वरूप धमाळे भांडूप 501 रुपये. दिवाण समीर लवाळे 101 रुपया भांडूप. अनंत संजय धमाळे 101 रुपया भांडूप. संजय रमेश शेट्टे 101 रुपया.
दरम्यान चांगला संपलेला या स्पर्धेमध्ये विजय करतोय तो अमोलराव काळसुरीचा संघ 101 रुपये. सोहम जेमटे 200